बाभुळगाव येथे तहसील कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जनसामान्यांचे हाल होत आहेत. राज्यातील महसूल कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाचा मोठा फटका बाभुळगाव तालुक्याला बसला आहे. गेल्या 2 दिवसांपासून तालुक्यातील महत्वाचे केंद्र असलेल्या तहसील कार्यालयात शुकशुकाट पसरला असून प्रशासकीय कारभार वाऱ्यावर असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळत आहे. 21 आणि 22 एप्रिल रोजी कार्यालयाची स्थिती अत्यंत बिकट होती. दूरवरून आलेल्या नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यासाठी आवक जावक विभागात साधा लिपिकही उपलब्ध नव्हता. धक्कादायक बाब म्हणजे उपस्थित असलेल्या एका कर्मचाऱ्याने कपाटाची चावी संपावर गेलेल्या कर्मचाऱ्याकडे आहे असे सांगत अर्ज घेण्यास असमर्थता दर्शविली. हा प्रकार प्रशासनाच्या बेजबाबदारपणाचा कळस असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार तहसीलदार आणि नायब तहसीलदार प्रशिक्षणासाठी यवतमाळ येथे गेले होते. मात्र वरिष्ठ अधिकारी मुख्यालयी नसताना कार्यालयाचा गाडा हाकलण्यासाठी पर्यायी व्यवस्था करणे आवश्यक होते. दुपारनंतर नायब तहसीलदार कार्यालयात दाखल झाले खरे, पण तोपर्यंत तासनतास ताडकळलेले शेतकरी आणि नागरिक निराश होऊन आपल्या गावी परतले होते. सध्या बाभुळगाव तहसील कार्यालयात केवळ शुकशुकाट शिल्लक असून कार्यालय नक्की चालवते कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. संपाच्या या हत्यारामुळे अडकलेली सर्वसामान्यांची कामे मार्गी लावणार की ही रामभरोसे स्थिती अशीच राहणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.